नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर माझा सहकारी ओंकारने आत्ता 1 तासापूर्वीच या विषयावरचा एक व्हिडिओ केलेला आहे. म्हणजे गुवाहाटीचं जे काही रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांचं गुवाहाटी कनेक्शन त्यांनी त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. पण मी आता त्या पुढची मोठी बातमी तुम्हाला देणार आहे. ब्रेकिंग न्यूज मी तुम्हाला देणार आहे की हे जे गुवाहाटीचं प्रकरण आहे, रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात हे गुवाहाटीमध्ये गेले होते, कामाख्या देवीला गेले होते. हे बाहेर आलंच कसं? हे कोणी आणलंय? म्हणजे आज रुपाली चाकणकर यांची ईडीची चौकशी आहे. त्या चौकशीला सामोऱ्या जात आहेत आणि त्याच्या बरोबर 1 दिवस आधी रुपाली चाकणकर, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि भोंदू खरात हे गुवाहाटीला गेले होते. हे प्रकरण समोर आलं कसं? ते कोणी आणलं? म्हणजे रुपाली चाकणकरांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न कोण करतंय किंवा रुपाली चाकणकरांना अडकवण्याचा प्रयत्न कोण करतंय हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्र, भोंदू खरातच्या बाबतचं सगळं प्रकरण आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपला विश्वास बसणार नाही अशा पद्धतीची कृत्य, कारनामे या भोंदू खरातनी केलेत. त्यांनी बायकांबरोबर लैंगिक संबंध ठेवले. त्यांना म्हणजे आपण भक्तीनी लोक त्यांच्याकडे जात होती, श्रद्धेनी लोक त्यांच्याकडे जात होती. या सगळ्याचा गैरफायदा घेऊन या माणसानं येणाऱ्या महिलांबरोबर लैंगिक संबंध ठेवले, त्यांना भीती दाखवून. हे एक प्रकरण आहे. दुसरं, हा आर्थिक व्यवहारांमध्ये किती मास्टर आहे ते सुद्धा आता सगळं समोर येत आहे. त्याच्या एकूण ज्या काही त्याच्या पतपेढ्या आहेत, त्या पतपेढेच्या माध्यमातनं, शिवनिका जे त्याचा ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातनं त्यांनी कशा पद्धतीने पैसा फिरवतोय, काळ्याचा पांढरा करतोय. मग काळे पैसे कुणाचे येत आहेत ते कुणाचे पांढरे करून देतोय, हा जमिनी लुबाडतोय. हे सगळं प्रकरण आपण बघितलं आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये त्याच्याबरोबर राजकीय नेते सुद्धा काही आहेत, ज्यांचे फोटो सुद्धा समोर आले. पण याच्यामध्ये सगळ्यात एक मोठं नाव चर्चेमध्ये आलं ते म्हणजे रुपाली चाकणकर, ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. आणि त्यांचं नाव जेव्हा समोर आलं तेव्हा विरोधकांनी प्रचंड दबाव टाकला आणि त्यांना आपल्या महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. इथपर्यंतचं सगळं आपल्याला माहिती आहे. पण त्यानंतर रुपाली चाकणकरांची चौकशी का होत नाहीये? म्हणजे बरेच दिवस झाले भोंदू खरातची चौकशी व्हायला लागली. काही फोटोज बाहेर आले राजकीय नेत्यांबरोबरचे, रुपाली चाकणकरांचे फोटो बाहेर आले. माध्यमांनी त्यांना विचारलं तेव्हा त्या म्हणल्या की मी केवळ एक गुरु म्हणून त्यांच्याकडे बघत होते, ते माझ्या गुरुस्थानी होते, आमच्या कुटुंबाचे ते गुरु होते, असं म्हणून रुपाली चाकणकरांनी जेव्हा हे सगळं भोंदू खरातचं प्रकरण समोर आलं तेव्हा हात झटकून टाकले. केवळ तो आमचा कौटुंबिक गुरु आहे असं सांगून. पण शेवटी पोलीस म्हणा, यंत्रणा म्हणा, SIT म्हणा किंवा ईडी म्हणा, ही लोक थांबत नसतात. आत्ता नुकतीच आपण बघितलं SITची चौकशीला रुपाली चाकणकर या सामोऱ्या गेल्या आणि तिथंच तो खरं तर महत्वाचं ते पाऊल होतं जे तपास यंत्रणांच्या बदलं समजलं जातं. कारण रुपाली चाकणकरांच्याही आता त्यांची जेव्हा चौकशी होतीये तेव्हा त्यातनं बऱ्याच गोष्टी त्यांना समोर येणार आहेत, त्यांना माहिती होणार आहेत. असंही समजतंय आपल्याला की SITच्या चौकशीमध्ये जवळपास 10-12 प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर करण्यात आली. आणि स्वाभाविक आहे की भोंदू अशोक खरात याच्याशी त्यांचा संपर्क आला कधी? तो कसा आला? मग ते तुमच्या गुरुस्थानी कसे झाले? मग तुम्ही शिवनिका ट्रस्टवर त्यांच्या विश्वस्त म्हणून कशा गेलात? इतका विश्वास त्यांचा तुमच्यावर आणि तुमचा त्यांच्यावर हा कधी निर्माण झाला? तुमच्यामध्ये कौटुंबिक संबंध जे तुमचे वाढले ते कसे वाढले? मग या सगळ्याबरोबर त्याच्या आर्थिक घोटाळ्यांमध्ये तुमचा सहभाग आहे किंवा नाही आहे? नसेल तर तो कसा नाही आहे? असेल तर तो का आहे? असे अनेक प्रश्न, भंडावून सोडणारे प्रश्न हे SITच्या चौकशीमध्ये विचारले गेलेत. आता उत्तरं काय मिळाली आहेत ही आपल्याला माहिती नाही आहेत आणि ते समोर इतक्या लवकर येणारही नाही, कारण या गोष्टी गुप्त असतात. चाकणकरांनी बाहेर येऊन काय सांगितलं तर त्यांनी मला जे काही विचारलं त्याला मी उत्तरं दिलेली आहेत आणि SITने मला कधीही बोलवलं तरी मी सहकार्य करायला तयार आहे.
SITच्या चौकशीनंतर पुढच्या 2 ते 3 दिवसात ईडीची चौकशी लागते म्हणजे काय? याचाच अर्थ पाय कुठेतरी बुडलेत, चिखलात बुडलेत, हाच घ्यायचा का, असा याचा अर्थ होतो. आज ईडीची चौकशी आहे. ईडीची चौकशी काय होते तर तुम्ही त्यांच्या कोणत्या आर्थिक संबंधामध्ये गुंतलेले आहात याची विचारणा नक्की होणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की भोंदू अशोक खरात हा भक्तांकडनं लाखो रुपयाची पैसे उकळायचा. तुमच्या नावाने पूजा बांधतोय, तुमच्या नावाने पूजा करतोय, अगदी मग कामाख्या देवीला जाऊन त्यांनी पूजा बांधलेली आहेत. हे सगळं प्रकरण आपल्याला माहिती आहे. खंडणी त्यांनी वसूल केलेली आहे. भीतीपोटी भीती दाखवून त्यांनी खंडणी घेतलेली आहे. आणि या सगळ्यानंतर तो जमिनी खरेदी करत होता, जमिनींमध्ये घोटाळे त्याचे होत होते, त्याला राजकीय लोकांचे वरद हस्त होते. आता ते राजकीय लोक कोण कोण आहेत वगैरे हे सगळं तर बाहेर येईलच. रुपाली चाकणकरांच्या देखील SITच्या चौकशीमध्ये या गोष्टी कदाचित काही गोष्टी समोर आल्याही असतील ज्या आपल्याला माहिती नाही आहेत. काही गोष्टी कदाचित येणारही नाहीत, कारण शेवटी राजकारण आहे हे सगळं. पण कुठेतरी तुमचे पाय ओले झालेले आहे, तुमच्या पायाला पाणी लागलेलं आहे, हे नाकारून चालता येणार नाही. आणि म्हणूनच आज ईडीची चौकशी होती. आता ईडीच्या चौकशीमध्ये काय होतंय, आल्यानंतर अर्थात रुपाली चाकणकर या अत्यंत हसऱ्या चेहऱ्याने माध्यमांना सामोरे जातील. कदाचित त्या म्हणतील काही नाही, ईडीने मला हे विचारलं, मी त्यांना सांगितलं की माझे ते राजकीय गुरु आहेत, राजकीय नाही, माझे ते गुरु आहेत, गुरुस्थानी आहेत, आमचं कुटुंब त्यांना गुरु मानतं, बस एवढाच माझा त्यांचा संबंध होता, कोणत्याही आर्थिक याच्यामध्ये नाही. जर का काही फेक खाती असतील तर ती फेक खाती आहेत, काय झालंय त्याच्यामध्ये कोणती ट्रान्झॅक्शन झाली ही मला माहीत नाहीत, अशी उत्तरं रुपाली चाकणकर कदाचित माध्यमांच्या समोर देतील. पण ईडी काही अशाच उत्तरांना थांबत नसतं. ईडी अजून सखोल चौकशा करत राहतं. त्यामुळे पुढे आगामी काळामध्ये काय काय समोर येणार आहे हे आपल्याला माहित नाही. पण प्रश्न हा पडलाय की आज ईडीची चौकशी होत असताना काल रुपालीताई चाकणकर, प्रतिभा चाकणकर म्हणजे रुपाली चाकणकर यांच्या भगिनी आणि भोंदू अशोक खरात हे तिघही गुवाहाटीला गेले होते. म्हणजे मला कळत नाहीये की आजकाल या राज्यामध्ये गुवाहाटीला जाण्याचं पेव एवढं का फुटलंय. आपल्याला माहिती आहे 2022 मध्ये कोण गुवाहाटीला गेलं होतं, 40 आमदारांना घेऊन कोण गेलं होतं, कामाख्या देवीच्या दर्शनाला कोण कोण जाऊन येत आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि याही प्रकरणामध्ये हे तिघ जण रुपाली चाकणकर, भोंदू खरात आणि रुपाली चाकणकरांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या गुवाहाटीला गेल्या. एवढंच नाही तर ते रेडिसन्स हॉटेल जे आहे त्या हॉटेलमध्येही तिघ जण उतरले होते. याचं देखील माहिती समोर येते, ती सांगितली जाते. नेमकं हे प्रकरण काय आहे बरं. गुवाहाटीच्या या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान त्यांनी कामाख्या देवीला त्या गेलेल्या आहेत, तिथं पूजा केलेली आहे अशी माहिती आता समोर येते. नेमकं हे सगळं प्रकरण आधी मुळात काय आहे, का जर त्या गेल्या असतील रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर गुवाहाटीला, या भोंदू बाबाबरोबर त्या का गेल्या, तिकडं मग कामाख्या देवीमध्ये जाऊन त्यांनी पूजा केली, ती कोणती पूजा केली, ती का केली, हेही फार महत्वाचं आहे. पण महत्वाचं हे आहे की आज ईडीची चौकशी होत असताना आदल्या दिवशी हे गुवाहाटीचं प्रकरण रुपाली चाकणकरांचं समोर येत आहे. याचा अर्थ रुपाली चाकणकरांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय का, रुपाली चाकणकरांचा पाय आणखीन खोलात जावा असं कुणाला वाटतंय का, तर होय, असं निश्चित कुणाला तरी वाटतंय. आणि म्हणूनच अशा गोष्टी बाहेर येत असतात. आणि हे जर कुणाला वाटत असेल तर ते सरकारमधलंच आहेत. ते कोण आहेत दुसरं तिसरं सांगा. एक लक्षात घ्या, सध्याचं राजकारण तुम्ही बघताय. आज आपल्या पक्षामध्ये जी जी मंडळी आपल्याला नको आहेत त्या मंडळींच्या बाबतीमध्ये काय चाललंय हे सध्या आपण बघतो. त्यातून रुपाली चाकणकरांवर यापूर्वी सुद्धा, म्हणजे हे भोंदू अशोक खरात प्रकरण सोडून द्या, यापूर्वी सुद्धा जे काही महाराष्ट्रामध्ये हुंडाबळीची प्रकरणं झाली त्या काळामध्ये सुद्धा रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. कारण ज्या पद्धतीने राज्य महिला आयोगाने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने ते केलं गेलं नाही. म्हणजे याचा अर्थ रुपाली चाकणकरांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना सुद्धा त्यांच्या कामावरून, त्यांच्या कामकाजावरून अनेक गोष्टी या चर्चेला गेल्या, त्यांच्यावर आरोप झाले, त्यांचे राजीनामे मागितले गेले. पण त्यावेळेला अजितदादा होते, त्यामुळे त्यांनी
रुपाली चाकणकर यांचे जे काही असतील या गोष्टी काही पाठीशा घातल्या असतील आणि कठोर शिक्षेला त्यांना सामोरं जाऊ दिलं नसेल वगैरे वगैरे, म्हणजे त्यांना राजीनामा त्या काळामध्ये देऊ केला नसेल. पण आता अजितदादा नाही आहेत, तेव्हा राष्ट्रवादीमध्ये म्हणजे आपल्याला सगळे तर्क लावून बघावेच लागतील ना. कुणाला नकोय? भाजपमधनं नकोयत का? भाजपमधलं कुणाला नकोयत का? रुपाली चाकणकर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये असावं. आता त्या महिला आयोगावरनं तर पाय उतार झालेल्याच आहेत, पण राष्ट्रवादीमध्ये असावं असं भाजपला वाटतंय का? हा प्रश्न आहे. तिकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला वाटतंय का? हा प्रश्न आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातनं अनेकांना वाटतंय का की रुपाली चाकणकर आता राष्ट्रवादीमध्ये राहिल्या तर राष्ट्रवादीची आपली प्रतिमा ही मलिन होईल, खराब होईल आणि म्हणून मग अधिकाधिक त्यांचा पाय खोलात जावा म्हणून काही प्रयत्न होत आहेत का? कोणी करताय का तसे प्रयत्न? एक लक्षात घ्या, आता आपण बघितलं आज सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, आता राष्ट्रवादीमध्ये त्यांची गरज नाही आहे, त्यांना डावललं जात आहे. याच्या बातम्या आपण बघितलेल्या आहेत, केल्या सुद्धा आहेत, त्या तुमच्यासमोर मी आणल्या सुद्धा आहे. त्यातून सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांचे खूप चांगले संबंध आहेत. ते त्यांच्या बाबतीमध्ये, त्यांना वाचवण्याच्या बाबतीमध्ये कायम प्रयत्नशील राहतात. अशा अर्थाने सुद्धा, अशा लिंकनी सुद्धा रुपाली चाकणकर अडचणीत याव्यात असं काही कोणाला वाटतंय का? हेच प्रश्न या निमित्ताने उद्भवतात. ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा, कारण तुम्ही म्हणाल अरे एवढं सांगितलं तर मग कोण करतं हे प्रयत्न, तर ती काही आपल्याकडे माहिती नाही आहे. पण अशा पद्धतीचे जेव्हा प्रयत्न होत असतात तेव्हाच अशी गुप्त माहिती ही समोर येत असते. ती कोणीतरी कोणाला तरी पुरवत असतं म्हणून ती आपल्या समोर येत असते. ती पुरवण्यामागे काहीतरी कोणाचा तरी हेतू असतो म्हणून ती समोर येत असते. त्यामुळे ते कोणी समोर आणलंय, त्याच्या मागे कोण आहे, मग भाजप आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना आहे का राष्ट्रवादी, आपल्याला माहिती नाही आहे, किंवा कुठल्याही व्यक्तींची नावं आपल्याला माहीत नाही आहेत. पण एवढं नक्की आहे की कोणीतरी या गोष्टी बाहेर आणण्याचा प्रयत्न करताय आणि म्हणूनच ते बाहेर येत आहेत. पण या सगळ्यातनं एक नक्की आहे की रुपाली चाकणकर यांचा पाय हा अधिक खोलात जातोय, एवढं मात्र नक्की. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.